18व्या लोकसभेकरिता आज मतदानाला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात मतदान होत असून या मतदारसंघात एकूण 18 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे विरुद्ध महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यात होत असून आज सकाळी 7 वाजेपासून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 2133 मतदान केंद्रावरून 18,27,188 मतदार मतदानाचा हक्क बजावून आपला खासदार निवडणार आहेत। तर काय म्हणतात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मतदार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी हरीश मुडगरे यांनी त्यांच्याकडून। 18व्या लोकसभेकरता पूर्व विदर्भामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या उभा आहे साकोली तालुक्याअंतर्गत येणाऱ्या धर्मापुरी या मतदान केंद्रावर। आपण पाहू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी मतदानाकरिता यायला तयार झालेले आहेत आणि मतदान देखील करत आहेत। भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी 18,27,187 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यात भंडारा जिल्ह्यातील 9,96,922 तर गोंदिया जिल्ह्यातील 8,30,265 मतदार आज या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याचं काम करतील। मात्र गेल्या 10 वर्षाचा जर या ठिकाणी विचार केला असता भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठलीही रोजगार निर्मिती झाली नसल्याची खंत या ठिकाणी तरुणी व्यक्त करतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया येणाऱ्या खासदारांकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, काय सांगशील? रोजगारांना म्हणजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि मी एवढंच आपली इच्छा मांडेन की म्हणजे जे सुशिक्षित मुलं मुली आहेत त्यांना काम मिळालं पाहिजे, बस एवढेच। काही तरुण मतदार आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा काय सांगशील, तुला येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत? खासदारांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी मोठ्यात मोठा उद्योगधंदा ह्या मतदारसंघात आणावा। देशाच्या विकासाबाबत आम्हाला काही नाही म्हणायचं आहे, पण त्यांनी जे खासदार लोक आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघात सुशिक्षित बेरोजगार आणि उद्योगधंदा हे त्यांनी आपल्या मतदारसंघात आणून द्यावं। दादा तुला काय वाटते? रोजगारच एक मेन मुद्दा आहे आज, म्हणजे ज्या प्रमाणात रोजगार निर्मिती हवी होती त्या प्रमाणात रोजगार मिळालेला नाही आहे युवा वर्गांना। तेच एक येणाऱ्या खासदाराकडून इच्छा आहे का मोठ्यात मोठे रोजगार निर्मिती करून द्यावी, उद्योगधंदे आणावे जिल्ह्यामध्ये। मागच्या खासदारांनी या ठिकाणी रोजगार मेळावे घेतले, त्यातून रोजगार मिळाला असं वाटतं तुला? रोजगार तर नाही, मुले गेले होते पण वापस आले, रोजगार तर नाहीच मिळाला। काय वाटते आपल्याकडे या ठिकाणी इंडस्ट्री नाही आहे, रोजगार नाही, त्यामुळे आपल्याला भटकंती करावी लागते बाहेर राज्यामध्ये? हो, भटकंती करायला लागते। सर्व मुलं शिक्षण करून चांगलं इंजिनिअरिंग वगैरे करून त्यांना रोजगार नाही मिळत आहे, ते घरी बसले आहेत। आता पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यात असं वाटतं का तुम्हाला या ठिकाणी? नाही, बिलकुल नाही। काय समस्या आहेत? समस्या खूप आहेत ना सर, जसे खात मागवत आहे, त्याच्यानंतर बरेच काही बियाणे यांच्या महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्यांना ते घेण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत, पैसे लवकर भेटत नाहीत, धानाला योग्य तो भाव नाही मिळत आहे, असं एवढंच। भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी कुठलीही रोजगार निर्मिती न झाल्यामुळे तरुणांमध्ये या ठिकाणी नैराश्य आहे, त्यामुळे येणाऱ्या खासदारांनी तरी कमीत कमी या ठिकाणी रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे असं इथले मतदार म्हणतात। हरीश मुडगरे, GB न्यूज, साकोली, भंडारा।